यामधील भारतीय नदी प्रणाली या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले कोणते बेट जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे जे निर्माण झालेले जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे ते म्हणजे माजुली बेट. हे झालं पहिलं जगातील सर्वात मोठं. आता दुसऱ्या क्रमांकावर कोणतं आहे तर ते आहे ब्राझील मधील ॲमेझॉन नदीतील माराजो. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे. प्रथम क्रमांकाचे आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात असलेले माजुली बेट आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझील ॲमेझॉन नदीतील माराजो हे बेट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर लवणावरी किंवा मिठाची नदी म्हणून लुनी नदीस ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3. आसामचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर ब्रह्मपुत्रा नदीस आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4. 4 नोव्हेंबर 2008 रोजी भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले? तर गंगा नदीस भारत सरकारने 4 नोव्हेंबर 2008 ला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. अलकनंदा नदी व भागीरथी नदी या दोन नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात. आणि जेव्हा त्या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6. हुगळी हा प्रवाह कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहातून तयार होतो? तर हुगळी हा जो प्रवाह आहे तो भागीरथी आणि जालंगी या दोन नद्यांच्या प्रवाहातून तयार होतो. प्रश्न क्रमांक 7. बांगलादेशात गंगा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बांगलादेशमध्ये गंगा नदीस पद्मा नदी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8. आसामची जीवनवाहिनी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर आसामची जीवनवाहिनी म्हणून ब्रह्मपुत्रा नदीस ओळखले जाते आणि आसामचे दुःखाश्रू म्हणूनही ब्रह्मपुत्रा नदीसच ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9. गंगेची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? आणि याचं उत्तर आहे यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे आणि ती गंगेस अलाहाबाद येथे येऊन मिळते. क्रमांक 10. प्रश्न कोणत्या 3 नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते? तर दिहांग, दिबांग आणि लोहित नदी या 3 नद्यांना म्हणजे एकत्रित जेव्हा त्यांचा प्रवाह होतो तर तेव्हा त्यांना ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते. आता तशी थोडक्यात पाहूया तर सॅंगपो या नावाने तिबेट मधून वाहणाऱ्या नदीस भारतातील जो अरुणाचल प्रदेशात काय म्हटले जाते तर दिहांग असे म्हटले जाते आणि या दिहांग नदीस दिबांग आणि लोहित नदी येऊन मिळते आणि या 3 नद्यांचा जेव्हा एकत्रित प्रवाह होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तर ब्रह्मपुत्रा असे म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 11. बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर बिहारचे दुःखाश्रू असे कोसी नदीस ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12. सतलज नदी कोठे उगम पावते? तर सतलज नदी ही मानस सरोवराजवळील राकस सरोवरात उगम पावते. प्रश्न क्रमांक 13. जोग धबधबा म्हणजेच गिरसप्पा धबधबा असे तो कोणत्या नदीवर आहे? तर जोग धबधबा हा शरावती नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 14. कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे कोणता प्रसिद्ध धबधबा तयार झालेला आहे? तर कर्नाटकमध्ये कावेरी नदीमुळे जो प्रसिद्ध धबधबा तयार झालेला आहे तो आहे शिवसमुद्रम. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वात मोठे प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे प्रथम क्रमांकाचे खोरे आहे गंगा नदीचे खोरे आणि याचे क्षेत्रफळ आहे 8,61,452 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16. केरळ राज्यात नद्यांच्या मुखाशी तयार झालेल्या पश्च जल साठ्यांना काय म्हणतात?
आणि याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये जे नद्यांच्या मुखाशी तयार झालेले पश्च जल साठे आहेत त्यांना कयाल असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17. कोणती नदी जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी आहे? आणि ती आहे मेघालय मधील उमंगोट ही नदी जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी आहे पेरियार. प्रश्न क्रमांक 19. देवास शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर देवास जे शहर आहे ते नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्याचबरोबर नर्मदा नदीच्या काठावर आणखी काही शहरे वसलेले ते आहेत जबलपूर, देवास, राजपीपला ही शहरे जी आहे नर्मदा नदीच्या काठावर वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ते आहे चिल्का सरोवर. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओडिशातील दया नदीच्या मुखाशी म्हणजेच महानदीच्या दक्षिणेस भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे खाडीतील सरोवर हे आहे चिल्का सरोवर. प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे जे सरोवर आहे ते आहे उलर सरोवर आणि ते आहे जम्मू काश्मीर मधील बंदीपोरा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील जमिनीवरील इथे काय विचारण्यात आलेले आहे तर जमिनीवरील जे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ते आहे सांबर सरोवर आणि ते आहे जयपूर जिल्ह्यातील म्हणजे राजस्थान मधील जयपूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 23. भारतातील पठारावरील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्रात येऊन मिळतात? तर भारतातील ज्या पठारावरील पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या अरबी समुद्रात येऊन मिळतात. उदाहरणार्थ त्यामध्ये नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, शरावती, पेरियार या ज्या आहेत तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत पठारावरील ज्या अरबी समुद्रात येऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 24. बनारस शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर बनारस शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. प्रश्न क्रमांक 25. बारमाही वाहणाऱ्या त्याचबरोबर युवा अवस्थेतील नद्या कुठे उगम पावतात? तर बारमाही वाहणाऱ्या त्याचबरोबर त्या युवा अवस्थेत असतात तर ह्या नद्या आहेत या हिमालयात उगम पावतात. उदाहरणार्थ त्यामध्ये सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 26. सिंधू नदीची भारतातील लांबी किती आहे? तर सिंधू नदीची जी भारतातील लांबी आहे ती आहे 800 किलोमीटर आणि सिंधू नदीची सर्वाधिक जास्त लांबी कुठे आहे तर ती आहे पाकिस्तानमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 27. 5 राज्यातून व बांगलादेश मधून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी कोणती? तर 5 राज्यातून आणि बांगलादेशातून वाहणारी जी आंतरराष्ट्रीय नदी आहे ती आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 28. गुप्त नदी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर गुप्त नदी असे सरस्वती नदीस म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29. ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी किती आहे? ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी आहे 885 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 30. गंगा नदी किती राज्यातून वाहते? तर गंगा नदी ही 5 राज्यातून वाहते. ते कोणकोणते आहेत? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांमधून गंगा नदी वाहते. प्रश्न क्रमांक 31. दामोदर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर दामोदर नदी ही हुगळी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 32. झेलम नदीवर कोणते शहर वसलेले आहे? तर झेलम नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 33. गंडक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गंडक नदी ही गंगा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 34. 14 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या नदीचे नामांतरण सरयू म्हणजे शरयू असे करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर घागरा ही जी नदी घागरा म्हणजे तिला कर्णाली पण असे म्हणतात तर या नदीचे नामांतरण
14 जानेवारी 2020 रोजी उत्तर प्रदेशच्या सरकारने शरयू म्हणजे सरयू असे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते? तर भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे जे खोरे आहे ते आहे गोदावरी नदीचे खोरे आणि याचे क्षेत्रफळ किती आहे तर 3,12,812 किलोमीटर इतकं. प्रश्न क्रमांक 36. काली नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? तर काली नदी भारतामध्ये शारदा नदी या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 37. सिंधू पाणी वाटप करार 1907 नुसार भारत पाकिस्तान यांच्यातील कोणत्या नद्यांच्या पाणी वापरावर भारताचा पूर्ण अधिकार आहे? तर सिंधू पाणी वाटप करार हा 1907 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता आणि यानुसार रावी, बियास आणि सतलज या नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे या नद्यांचं पाणी वापरण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 38. चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर चंबळ नदी ही यमुना नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 39. ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील प्रमुख उपनदी कोणती? तर सुबनसिरी किंवा त्याला सुबानशिरी असेही म्हणतात. तर ही आहे ब्रह्म नदीची भारतातील प्रमुख उपनदी. प्रश्न क्रमांक 40. अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर अयोध्या हे शहर आहे घागरा म्हणजे शरयू नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे प्रमुख सरोवर कोणते? तर महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे जे प्रमुख सरोवर आहे ते आहे लोणार सरोवर आणि ते आहे बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते कशामुळे निर्माण झालेले आहे तर उल्कापातामुळे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर निर्माण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 42. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 43. संपूर्ण भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे तसेच द्वीपकल्पीय पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे कोणते खोरे आहे? तर ते आहे कृष्णा नदीचे खोरे. प्रथम कोणते आहे तर गोदावरीचे आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे कृष्णा नदीचे खोरे. प्रश्न क्रमांक 44. राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर राजस्थान आणि मध्य प्रदेश मधून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे चंबळ नदी. प्रश्न क्रमांक 45. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदी जमुना या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 46. तिस्ता नदी ही पूर्वी कोणत्या नदीची उपनदी होती? तर तिस्ता नदी पूर्वी गंगा नदीची उपनदी होती पण आता ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. तर ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आता कशी बनली? तर 1787 मध्ये मोठा पूर आला होता त्यामुळे तिस्ता नदीचे पात्र काय झालेले बदललेले आहे आणि त्यामुळे तिस्ता नदी ही पूर्वेकडे वाहत जाऊन आता ती ब्रह्मपुत्रेची उपनदी बनलेली आहे. पूर्वी ती गंगेची उपनदी होती. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या दोन नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? तर गोदावरी आणि कावेरी या दोन नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 49. कोकणातील नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? तर कोकणातील नद्या ह्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले? तर सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही यावर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.